नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता चौथीची कवी विलास सिंदगीकर यांची आभाळमाया ही कविता अभ्यासणार आहोत. ही कविता अभ्यासण्यापूर्वी प्रथम आपण या कवितेचे तालासुरात गायन करूया. आवडली ना कविता मुलांनो? आता आपण या कवितेवरील महत्त्वाचे शब्दार्थ जाणून घेऊया. पहिला आहे आभाळमाया, म्हणजेच आकाशाचे प्रेम. दुसरा आहे कोसळू दे. कोसळू दे म्हणजेच जोरात पडू दे, पाऊस जोरात पडू दे. तिसरा आहे बरकत. बरकत म्हणजेच भरभराट, समृद्धी किंवा मुबलकता, म्हणजे शेतकऱ्याला मुबलक प्रमाणामध्ये धान्य मिळू दे. त्यानंतर चौथा आहे उजेड. उजेड म्हणजे आपल्याला माहीत आहे प्रकाश. आणि शेवटचा शब्द आहे पाचवा भुके कंगाल. भुके कंगाल म्हणजेच भुकेलेले व दरिद्री आणि गरीब लोक यांनाच भुके कंगाल असं म्हणतात. बघा, कवितेच्या पहिल्या चरणात लहान मुले मनातील इच्छा सांगताना म्हणतात किंवा कवी म्हणतो, अरे हे पावसा, मला पावसाचे ढग बनायचे आहे. ढग बनून मला डोंगरात, दरीत आणि शेतात खूप जोरात पडायचे आहे. म्हणजेच
लोकांना भरपूर पाणी मिळेल आणि लोकांची तहान मला भागवायची आहे, असं कवीनं पहिल्या चरणातून व्यक्त केलेलं आहे. दुसऱ्या चरणात कवी म्हणतो, अहो शेतकरी बाबा, मला बी व्हायचे आहे. तुम्ही शेतात मला पेरून टाका, म्हणजे शेते खूप पिकतील आणि तुमची भरभराट होईल. तुम्हाला मुबलक अन्नधान्य मिळेल, असं कवीनं दुसऱ्या चरणात व्यक्त केलेलं आहे. तिसऱ्या चरणात कवी म्हणतो, अगं हे पणती, मला दिवा होऊन जळायचे आहे. गरिबांची झोपडी मला प्रकाशाने उजळायची आहे. पुढे कवी म्हणतो, अरे पक्षा, मला तुझ्यासारखी चोच आणि पंख फुटू दे. पक्षी झालो की मी झाडांवरची फळे तोडीन व तोंडात धरून भुकेल्या माणसांकडे ती नेऊन देईन. गरिबांना मी फळे वाटीन, त्यांची भूक भागवेन. शेवटी कवी म्हणतो, अगं परी, मला बागेत येऊ दे. तुझ्यासारखे मला आनंदाने नाचायचे आहे, गायचे आहे. सर्वांना आभाळाचे प्रेम व आनंद द्यायचा आहे. आभाळाखाली सुखाने नांदताना सर्वांना पाहायचे आहे. अशा प्रकारची भावना कवीने या कवितेतून व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.